बहुसंख्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि तिथल्या जनतेच्या विचारांना अनुसरून विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली जो हाणून पाडला त्याचं खऱ्या अर्थानं देशपातळीवरती स्वागत होण्याची आवश्यकता आहे। आणि त्याच पद्धतीनं आम्ही याचं समाधान व्यक्त करतो की एक प्रचंड मोठं जे आक्रमण होतं, जे महिलांच्या अधिकाराच्या पाठीशी धडून मोदी सरकारनं जो घाट घातला होता त्याचा पराजय झाला। हे नारी शक्ती विधेयक महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातलं 2023 सालीच मंजूर झालेलं आहे। त्यामुळे या नव्यानं विधेयकाची आवश्यकता कोणत्या स्तरानं नव्हती, त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी ही काँग्रेस पक्षाची मागणी तेव्हापासून होती आणि ते सर्वानुमते सर्व सहमतीनं मंजूर झालेलं विधेयक आहे। 16 तारखेलाच नोटिफिकेशन काढलं गेलं, 3 वर्षानंतर त्याचं नोटिफिकेशन मोदी सरकारनं काढलं आणि कालपासून भारतीय जनता पक्षाचे नेते छाती पिटून घेत आहेत। काही महिला खासदारांच्या नावानं त्यांचा जो मूळ उद्देश आहे, जो या संविधानावरच्या आक्रमणाचा होता, लोकशाहीच्या वरती होणाऱ्या आक्रमणाचा होता, तो दडवण्याचा प्रयत्न जो झालेला आहे। मोदीजी करतात तेवढं चालेल, पण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती पाळली पाहिजे। मोदीजींची पाठराखण करण्याकरता महाराष्ट्राचा जो एक राजकीय स्तर त्यांनी खाली आणू नये एवढंच आमची त्यांना विनंती आहे। दुसरी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे, आम्ही आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 2 प्रकरणं जी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची आहेत त्या प्रकरणांच्या बद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे। एका प्रकरणानं तर महाराष्ट्राच्या जनतेची, महाराष्ट्राची देशामध्ये मान खाली घातली गेलेली आहे आणि योगायोगाने ही दोन्ही प्रकरणं जी आहेत ती नाशिकमध्ये घडलेली आहेत। त्यातलं प्रकरण पहिलं जे आहे ते भोंदू खरातचं। ज्या खरातच्या या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचा अनैतिक कारभार दिसलेला आहे, भ्रष्टाचार दिसलेला आहे आणि याची व्याप्ती जर पाहिलेत तुम्ही तर देशातलं सगळ्यात गंभीर प्रकरण म्हणून हे पाहिलं गेलं पाहिजे। याचं कारण याची व्याप्ती ही केवळ एका विशिष्ट वर्गाकडे नाही, तर त्यामध्ये महायुती सरकारमधले मंत्री देखील गुंतलेले आहेत, महायुतीमधले नेते गुंतलेले आहेत, अनेक वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांचे आर्थिक लागेबांधे झालेले दिसत आहेत त्यामध्ये आणि लोकांची फसवणूक त्यामध्ये झालेली आहे। परंतु हे प्रकरण केवळ आर्थिक भ्रष्टाचाराचं नाही, तर हे धर्माच्या नावानं केलेल्या भ्रष्टाचाराचं, अनैतिकतेचं प्रकरण देखील आहे। या शेकडो महिलांचं शोषण या माध्यमातून झालेलं आहे आणि या तथाकथित बंधुभावाने धर्माचा वापर करून हे शोषण केलं आणि त्याला साथ देण्याचं काम जे अजून तपासामध्ये कितपत उलगडतंय हे माहिती नाही, परंतु अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त त्या व्यक्तीला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी बाब आहे की अशा बाबा बुवा बंधूंना राजमान्यता देण्याचं काम हे गेल्या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं आणि राज्यामधल्या सरकारनं देखील केलेलं आहे। या खरात बरोबर जे काही फोटो दिसत आहेत ते फोटो या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, केंद्रातल्या गृहमंत्र्यांचे, राज्यातल्या महायुतीमधल्या नेत्यांचे जे फोटो दिसले त्यातनं खऱ्या अर्थानं त्यांचा किती सहभाग आहे आम्ही म्हणणार नाही, परंतु राजमान्यता मात्र या व्यक्तीला देण्याचं, त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम या फोटोच्या माध्यमातून झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आता प्रकरण क्रमांक 2, ज्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आज ज्या पद्धतीचा बोबाटा होतोय ते खऱ्या अर्थानं चिंतेचं कारण आहे की या देशामधली एकंदर सामाजिक परिस्थिती ही संविधानाच्या माध्यमातून, समधर्म समभावाच्या माध्यमातून, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेच्या माध्यमातून चालणार आहे का RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या या बजरंग दल, हिंदूच्या या ज्या विश्व हिंदू परिषद यांच्या संघटनेच्या विखारी विचारात चालणार आहे, हे आता जनतेने ठरवण्याची वेळ आहे। दुर्दैवानं ज्यांच्या हातामध्ये न्याय व्यवस्था आहे त्या पोलीस प्रशासनानं
एकंदरच भूमिका जी घेतली पाहिजे ती उत्साहवर्धक नाही असं आमचं मत आहे. कारण आता अमरावतीमध्ये जे प्रकरण झालं त्यामध्येही एका अधिकाऱ्याने सांगितलं की बाबा यामधले जे काही अपप्रचार होते तो थांबवा, आम्हाला तपास करू द्या. त्या अधिकाऱ्याने स्वतः थेट आता समोर सांगितलेलं आहे. आणि तुम्ही हे जर पाहिलं तर हे प्रकरण काय आहे, यामध्ये जवळपास 9 जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातल्या 2 प्रकरणामध्ये जो आम्ही FIR पाहिला त्याच्यामध्ये धार्मिक भावना चिथावण्याचा प्रयत्न केला, ही कलम लावलेली आहेत. मग जर नाशिक पोलिसांची एवढी हतबलता झाली, आम्हाला ही माहिती मिळणं मुश्किल होतं की काय झालंय प्रकरण. पण नंतर तपास अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्या तपास अधिकाऱ्यांनी देखील म्हटलं की अरे बाबा हे माध्यमांनी तर संपूर्ण देश पातळीच्या माध्यमांनी असं प्रकरण हे नेलं, आता त्याने मांसाहार केलेला आहे असं म्हटलं तर त्याला बीफ खायला घातलं असं म्हटलं. त्याच्यामध्ये त्या FIR मध्ये कुठेही उल्लेख नाही. मग का नाही उल्लेख तो? यामध्ये 9 जे आरोपी आहेत त्यातली एक हिंदू देखील आहे. मग एका विभागामध्ये कुठल्या तरी कंपनीच्या ती गोष्ट होत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु त्याचा अर्थ हे कॉर्पोरेट जिहादच्या नावानं सगळ्या कॉर्पोरेटला बदनाम करायचं, तिथे अशा पद्धतीने घाट घातले जात आहेत. मग त्यातनं काय संदेश दिला जातोय हेची देखील थोडीशी तमा आपल्या सगळ्यांनी बाळगली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे की या प्रकारामध्ये जे दोषी आहेत, महिलांच्या वरती जे अत्याचार जर झाला असेल त्याच्यावरती त्याच्या तपासामध्ये ते जर सिद्ध झालं त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. अशा लोकांना तर फाशी शिक्षा द्यावी, आमचं काही म्हणणं नाही त्याला. कारण हे महिलांच्या वरचे अत्याचार हे भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्येच वाढत चाललेले आहेत. आणि त्या प्रत्येक प्रकरणामध्ये कठोर भूमिका घ्यावी. परंतु नाशिक पोलीस किंवा पोलीस व्यवस्था जर स्वतः म्हणत असेल ऍडवायझरी काढून की याच्यामध्ये अतिरंजित बातम्या दिल्या जात आहेत, तर कुठेतरी थांबण्याची आवश्यकता, एवढंच आमचं तुम्हाला म्हटलं आहे. धन्यवाद.